नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण अर्थशास्त्राच्या प्रश्नपिढीमधील प्रश्न क्रमांक 4च्या संदर्भामध्ये विचार करणार आहोत। हा प्रश्न खालील विधानाशी तुम्ही सहमत आहात किंवा नाही ते सहकारण स्पष्ट करा या स्वरूपाचा आहे। एकंदर 12 गुणाचा हा प्रश्न आहे। या प्रश्न प्रकारामध्ये एकंदर 5 प्रश्न हे आपल्याला विचारले जातील आणि त्यापैकी कोणतेही 3 प्रश्न आपण सोडवणं हे या ठिकाणी अपेक्षित आहे। यामध्ये 1 मार्क आपण त्या विधानाच्या सहमतीच्या किंवा असहमतीच्या संदर्भामध्ये 1 मार्क आहे आणि 3 मार्क हे त्याच्या स्पष्टीकरणाच्या संदर्भामध्ये आहे। तर या प्रश्नाच्या संदर्भामध्ये चर्चा करत असताना मी या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आणि त्याच्या उत्तराच्या संदर्भामध्ये आपल्याला केवळ सेंट्रल आयडिया देणार आहे। मात्र आपल्याला परीक्षेमध्ये हा प्रश्न लिहित असताना मुद्देसूद अशा पद्धतीनं आपण त्याचं स्पष्टीकरण करणं हे अपेक्षित आहे। एकदा सेंट्रल आयडिया लक्षामध्ये आलं की आपल्याला त्याचे मुद्दे पाडून स्पष्टीकरण करणं हे सहज शक्य होतं। तर हा भाग आपण लक्षात घेऊन या प्रश्नाची अधिक जोमाने तयारी करावी। स्क्रीनवरती आपल्याला प्रश्न दिसत असेल, त्यामधला पहिला प्रश्न आहे बघा, सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती अमर्याद आहे। मी या विधानाशी सहमत नाही, कारण सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती ही अमर्यादित स्वरूपाची नसून ती मर्यादित स्वरूपाची आहे। कारण सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेतील केवळ लहान लहान आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो, जसं की वैयक्तिक मागणी, वैयक्तिक पुरवठा, वैयक्तिक गुंतवणूक इत्यादी। त्यामुळं साहजिकच सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासाच्या व्याप्तीला या मर्यादा पडतात आणि त्या अर्थाने विचार करता सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासाची व्याप्ती ही मर्यादित असते। यानंतरचा दुसरा प्रश्न म्हणजे स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा वेगळे आहे। मी या विधानाशी सहमत आहे, कारण स्थूल अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेतील समुच्चयात्मक घटकांचा अभ्यास केला जातो, जसं एकूण मागणी, एकूण पुरवठा, राष्ट्रीय उत्पन्न, एकूण रोजगाराची पातळी, सर्वसाधारण किंमत पातळी। या स्वरूपामध्ये समुच्चयात्मक घटकाचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो। तर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेतील लहान लहान आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो, जसं की वैयक्तिक मागणी, वैयक्तिक पुरवठा, वैयक्तिक गुंतवणूक इत्यादी। आणि त्याचबरोबर स्थूल अर्थशास्त्रामध्ये सर्वसाधारण समतोलावर भर दिला जातो, तर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आंशिक समतोलावर भर दिला जातो। स्थूल अर्थशास्त्रामध्ये राशी किंवा एकत्रीकरण पद्धतीचा वापर केला जातो, तर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये विभाजन पद्धतीचा उपयोग केला जातो। तर अशा अनेक बाबतीमध्ये स्थूल अर्थशास्त्र आणि सूक्ष्म अर्थशास्त्र याच्यामध्ये भेद आहे आणि त्यामुळं मी या विधानाशी सहमत आहे असं स्पष्टीकरण आपल्याला करायचं आहे। यानंतर तिसरा प्रश्न बघा, एकूण उपयोगिता महत्तम असते वेळी सीमांत उपयोगिता 0 असते। तर मी या विधानाशी सहमत आहे असं आपल्याला नमूद करायचं आहे। तर सीमांत उपयोगिता म्हणजे वस्तूच्या प्रत्येक नगाच्या उपभोगापासून व्यक्तीला प्राप्त होणारी अतिरिक्त उपयोगिता होय। तर एकूण उपयोगिता म्हणजे वस्तूच्या सर्व नगाच्या उपभोगापासून व्यक्तीला प्राप्त होणाऱ्या उपयोगितेची बेरीज होय। तर मित्रांनो, या ठिकाणी एकूण उपयोगिता महत्तम असते, त्यावेळी सीमांत उपयोगिता 0 असते। यासाठी आपल्याला तक्ता तयार करावा लागेल। त्यामध्ये वस्तूचे वेगवेगळे नग आणि त्यापासून मिळणारी एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता ही तुम्हाला दाखवावी लागेल आणि त्या ठिकाणी एकूण उपयोगिता महत्तम असते वेळी सीमांत उपयोगिता 0 कशी आहे
हे तुम्हाला दाखवावं लागेल. तर एकूण उपयोगिता महत्तम असते वेळी सीमांत उपयोगिता शून्य असते. म्हणजे काय, तर ज्या नगाच्या सेवनामुळं उपभोक्त्याची गरज परिपूर्ण झालेली असते तेव्हा एकूण उपयोगिता ही सर्वाधिक असते. त्याच वेळेस सीमांत उपयोगिता मात्र शून्य असते किंवा कारण गरज ही पूर्ण झालेली असते. म्हणून बघा मित्रांनो, एकापाठोपाठ एक अशा वस्तूचं सेवन ज्यावेळेस उपभोक्ता करत असतो त्यावेळेस एकूण उपयोगितेमध्ये ही वाढ होत असते आणि ही वाढ घटत्या दरानं होत असते. मात्र सीमांत उपयोगितेमध्ये होणारी वाढ ही सातत्यानं घटतच असते. म्हणजे सीमांत उपयोगिता ही घटते असते असं आपल्याला म्हणता ही येऊ शकतं. म्हणून एकूण उपयोगिता ज्यावेळेस महत्तम असते त्यावेळेस सीमांत उपयोगिता ही शून्य असते. त्यानंतर चौथा प्रश्न, घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताला कोणतेही अपवाद नाहीत. तर मी या विधानाशी सहमत आहे. घटत्या उपयोगितेच्या सिद्धांताला जे अपवाद म्हणून सांगितले जातात, छंद, कंजूस व्यक्ती, वाचन, पैसा, संगीत हे छंद म्हणून सांगितले जातात. पण खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी घटत्या उपयोगितेचा सिद्धांत साकार होण्यासाठी जी गृहीतके सांगितलेली आहेत त्याचं पालन हे खऱ्या अर्थानं होत नाही. आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं घटत्या उपयोगितेच्या सिद्धांताला कोणतीही अपवाद नाहीत असं आपल्याला म्हणता येतं. यानंतर पाचवा प्रश्न, सर्व इच्छा म्हणजे मागणी होय. तर मी या विधानाशी सहमत नाही. तर बघा, इच्छेचं मागणीमध्ये रूपांतर होण्यासाठी कोणत्या गोष्टीची आवश्यकता असते? एक, तीव्र इच्छा असावी लागते. दुसरं, इच्छाशक्तीला खरेदी शक्तीचं पाठबळ असावं लागतं. आणि तिसरं म्हणजे पैसा खर्च करण्याची मानसिक तयारी असावी लागते. तेव्हाच इच्छेचं मागणीमध्ये रूपांतर होत असतं. आणि त्यामुळं सर्व इच्छा ह्या मागणी होऊ शकत नाहीत. ज्या इच्छेला या तीन गोष्टीचं पाठबळ असतं त्याच इच्छेचं मागणीमध्ये रूपांतर होतं. आणि त्यामुळं सर्व इच्छा म्हणजे मागणी नव्हे. यानंतर सहावं, सीमांत उपयोगितेचा वक्र ऋण असतो. तर या विधानाशी मी सहमत नाही. बघा, एकूण उपयोगिता याचा जर विचार केला आपलं तर एकूण उपयोगिता ही धन किंवा शून्य असते, पण ती ही ऋण नसते. मात्र सीमांत उपयोगिता ही सुरुवातीला धन, नंतर शून्य आणि नंतर ऋण होते. ते डायरेक्ट ऋण होत नाही, हे आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. आता सीमांत उपयोगितेचा वक्र ऋण केव्हा होतो? ज्यावेळेस तो अक्षाला छेदून खाली येतो त्यावेळेस तो ऋण होतो. तर या पद्धतीनं तो धनही असतो, शून्यही असतो, ऋणही असतो. तो केवळ ऋण नसतो, ही बाब आपण लक्षामध्ये घेतली पाहिजे. तर या संदर्भामध्ये सुद्धा तुम्हाला तक्ता काढून, डायग्राम काढून हा भाग तुम्हाला विषयित करता आला पाहिजे आणि ते आपण सहज करू शकता. यानंतर सातवं, जेव्हा गिफेन वस्तूची किंमत कमी होते तेव्हा त्याची मागणी वाढते. तर मी या विधानाशी सहमत नाही. कारण बघा, गिफेन वस्तूच्या किमती जेव्हा कमी होतात तेव्हा त्यांची मागणी ही वाढण्याच्या ऐवजी ही कमी होते. तर असं का होतं? तर बघा, हलक्या प्रतीच्या वस्तू खरेदी करणारा उपभोक्त्याचा जो वर्ग असतो, तर हलक्या प्रतीच्या वस्तूच्या किमती जेव्हा कमी होतात तेव्हा त्यांच्या वास्तव उत्पन्नामध्ये वाढ होते. आणि त्यामुळं
ते हलक्या दर्जाच्या वस्तूची खरेदी करण्याच्या ऐवजी चांगल्या दर्जाच्या वस्तू खरेदी करावं या घटकाकडं त्यांचा कल असतो आणि त्यामुळं ते हलक्या प्रतीच्या वस्तूच्या अधिक खरेदी करण्याच्या ऐवजी चांगल्या वस्तूची खरेदी करण्याला प्राधान्य, आणि त्यामुळं गिफेनच्या वस्तूच्या किमती कमी झाल्या की त्याची मागणीही कमी होते आणि जेव्हा गिफेन वस्तूच्या किमती वाढतात तर तेव्हा त्याच्या मागणीमध्ये वाढ झालेली असते, कारण हलक्या प्रतीच्या वस्तूच्या किमती जेव्हा वाढलेल्या असतात तेव्हा साहजिकच चांगल्या प्रतीच्या वस्तूच्या किमतीमध्ये ही वाढ झालेली असते. तर या पद्धतीनं तुम्हाला या प्रश्नाचं योग्य अशा पद्धतीचं विश्लेषण त्या ठिकाणी करायचं आहे. यानंतर 8वा प्रश्न, मागणीच्या नियमाला कोणतीही अपवाद नाहीत, मी या विधानाशी सहमत नाही. कारण मागणीच्या नियमाला बरेचसे अपवाद आहेत. उदाहरणार्थ गिफेनचा विरोधाभास, प्रतिष्ठेच्या वस्तू, भविष्यकालीन किमतीचा अंदाज, ग्राहकाचा अज्ञान, सवयीच्या वस्तू, असे कितीतरी घटकाच्या संदर्भामध्ये मागणीचा नियम हा लागू होत नाही, त्यामुळे मागणीच्या नियमाला अनेक अपवाद आहेत. यानंतर 90, किंमत आणि मागणी यामध्ये परस्पर विरुद्ध संबंध आहे, मी या विधानाशी सहमत आहे. कारण किंमत आणि मागणी यांच्यामध्ये परस्पर विरोधी संबंध आहे. कारण किंमत कमी झाली की मागणी वाढते आणि किंमत वाढली की मागणी ही कमी होत असते आणि त्यामुळं दोन्हीमध्ये परस्पर विरोधी संबंध आहेत, व्यस्त संबंध आहेत असं आपल्याला म्हणता येतं. यानंतर 10, श्रमाचा पुरवठा वक्र पाठीमागे वळणाऱ्या स्वरूपाचा असतो, मी या विधानाशी सहमत आहे. कारण बघा, श्रमाचे दर वाढत असताना श्रमाचा पुरवठाही वाढतो, परंतु एका विशिष्ट पातळीनंतर श्रमाचे दर वाढत असताना श्रमाचा पुरवठा मात्र वाढत नाही. कारण श्रमाच्या वाढत्या दराबरोबर श्रमिक अधिक काम करण्यापेक्षा मनोरंजन, विश्रांती करण्याला तो अधिक प्राधान्य देतो आणि त्यामुळे त्या विशिष्ट पातळीनंतर श्रमाचे दर वाढत असताना श्रमाचा पुरवठा तास हा काही वाढत नाही आणि त्यामुळं श्रमाचा पुरवठा वक्र हा मागे वळणारा असतो. या संदर्भामध्ये आपल्याला आकृती काढावी लागेल आणि त्याचं स्पष्टीकरण हे करावं लागेल. यानंतर 11, किंमत आणि पुरवठा यामध्ये प्रत्यक्ष संबंध असतो, मी या विधानाशी सहमत आहे. कारण किंमत वाढत असताना पुरवठ्यामध्ये वाढ होते आणि किंमत कमी होत असताना पुरवठासुद्धा कमी होतो आणि त्यामुळं किंमत आणि पुरवठा यांच्यामध्ये समसंबंध आहेत किंवा प्रत्यक्ष संबंध आहेत असं आपल्याला म्हणता येतं. पुरवठ्याचा हा नियमच आहे. तर आपल्याला या ठिकाणी तक्ता आणि डायग्राम काढून थोडक्यामध्ये स्पष्टीकरण हे करावं लागेल. यानंतर 12, पुरवठ्याच्या सिद्धांताला अनेक अपवाद आहेत, या विधानाशी मी सहमत आहे. बघा, काय पुरवठ्याच्या नियमाला अपवाद असणाऱ्या घटकांमध्ये श्रमाचा पुरवठा, कृषी उत्पादने, रोख रकमेची तीव्र गरज, नाशवंत वस्तू, दुर्मिळ वस्तू, अशा अनेक बाबी या पुरवठ्याच्या सिद्धांताला अपवाद आहेत. यानंतर 13, पूर्ण स्पर्धेतील विक्रेता हा किंमत करता असतो, मी या विधानाशी सहमत नाही. कारण पूर्ण स्पर्धेमध्ये वस्तूची किंमत ही त्या वस्तूच्या मागणी आणि पुरवठ्याच्या संतुलनाने प्रस्थापित होत असते. पूर्ण स्पर्धेमध्ये मागणी आणि पुरवठ्याच्या संतुलनाने समतोल किंमत प्रस्थापित होत असते आणि ही समतोल किंमत पूर्ण स्पर्धेतील विक्रेता स्वीकारतो, ग्राहकसुद्धा हे स्वीकारतो. या अर्थाने पूर्ण स्पर्धेमधील विक्रेता हा किंमत करता नसून तो किंमत स्वीकारणारा असतो.
यानंतर 14वं, मक्तेदारयुक्त स्पर्धेत वस्तुभेद केला जातो. तर मी या विधानाशी सहमत आहे, कारण वस्तुभेद हे मक्तेदारी स्पर्धेचं एक वैशिष्ट्य आहे. मक्तेदारी स्पर्धेमध्ये प्रत्येक उत्पादन संस्था ज्या वस्तूचं उत्पादन करत असते त्यापेक्षा दुसऱ्या उत्पादन संस्थेमधून उत्पादित होणाऱ्या वस्तूमध्ये हा भेद असतो. हा भेद रंग, रूप, चव, आकार, वेस्टर्न अशा विविध घटकांमध्ये असतो. व्यापारी ट्रेडमार्कमध्ये असतो. तर अशा अनेक घटकांमध्ये याच्यामध्ये भेद हा असतो आणि त्यामुळं पूर्ण मक्तेदारयुक्त स्पर्धेमध्ये वस्तुभेद केला जातो असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. यानंतर 15वं, विक्री खर्च हे एकमेव वैशिष्ट्य मक्तेदारीयुक्त स्पर्धेचे आहे. तर मक्तेदारीयुक्त स्पर्धेचं हे काही एकमेव वैशिष्ट्य नाही, तर मक्तेदारीयुक्त स्पर्धेच्या संदर्भामध्ये अनेक वैशिष्ट्य आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतील. तर मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये बघा, अनेक विक्रेते आहेत, असंख्य ग्राहक आहेत, वस्तुभेद आहे, मुक्त प्रवेश निर्गमन आहे, जवळच्या पर्यायी वस्तूचं उत्पादन केलं जातं. तर असे अनेक वैशिष्ट्ये आहेत. विक्री खर्च हे काही एकमेव वैशिष्ट्य नाही, तर असे अनेक वैशिष्ट्ये मक्तेदारीयुक्त स्पर्धेच्या बाजारामध्ये आढळून येतो. हां, मात्र एक आहे की विक्री खर्च हा फक्त मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्येच केला जातो, हे मात्र आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे.